ची लढत दुसरा सामना 3 षटकांची लढत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत याच्या हातामध्ये बॉल आपण पाहतायत. पहिला चेंडू भरतचा. पहिलाच बॉल लाईन लेंथ खराब आहेत. पंच धर्मेंद्र वर्मा सर आमच्या बाजूने वळत आहेत. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपानं इथे एक सिंगल धाव मात्र ॲड होताना पाहायला मिळेल. संघाचा अकाउंट ओपन आहे. टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना कदमपाडा साईज फूट कदमपाडा आणि त्यांना फाईट देत असताना पिरसाई उमरोली. 3 संघ उमरोली आणि कदमपाडा या गावाच्या आज खेळताना पाहायला मिळाले. एक ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये आणि दुसराही आता येईलच कारण दोन्ही कदमपाड्याचे संघ आहेत. इथे फटका दमदार आहे. चेंडू सीमा पार येतोय. क्रिकेटची जाण असणारी ही 2 माणसं आहेत. म्हणजे भरपूर क्रिकेट त्यांनी आपल्या गावासाठी खेळलंय, आपल्या तालुक्यासाठी खेळलंय आणि सध्याच्या घडीला 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बिग हिट करण्याचा प्रयत्न टॉपेज तिथे तिथे चुका घडताना आपण पाहिलं. गावाच्या आनंदात कुणी टाळ्या वाजवताना कधी पाहिले का? पण आता वाजवाव्या लागतात. ती परिस्थिती आली कारण समोर तोच संघ आहे आणि आपलाही संघ तोच आहे. गावाचं नाव ज्यावेळेस एक संघ खेळत असतो, 2 संघ बाहेरून सपोर्ट करत असताना पिरसाई उमरोली खेळत असेल त्यांना सपोर्ट, कदमपाडा खेळत असेल त्यांना सपोर्ट. परंतु आता जरी कॅच सुटला त्यांच्याकडून चुका होत असतील त्यासाठी टाळ्या वाजणार आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्याकडे धावसंख्या त्यामुळे नेहमी एकत्र खेळा म्हणजे आपल्या विरुद्ध कधी दुसरा येणार नाही. आपल्याकडे धावसंख्या 8. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. भरत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडवर फलंदाजात आपल्याला पाहायला मिळतील ते दर्शन. स्ट्रायकर एंडवर बिग हिटर म्हणजे षटकार किंग त्याची फलंदाजी पाहिजे. हो इथे टाकलेला हा चेंडू पंच आमच्या बाजूने वळत आहेत आणि पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपानं एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 9 धावा मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन ऑन द बोर्ड. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना साईज फूट कदमपाडा, क्षेत्ररक्षण करत असताना पिरसाई उमरोली. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांची क्षमता आपण पाहिली तर भरपूर चांगली आहे. सलामीसाठी पंकज दर्शने, दुसऱ्या बाजूला दीपेश सारखा खेळाडू आहे. मॅचला मजा येईल यात शंका नाही. त्रिमूर्ती ऑफिशियलचे दर्जेदार आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या पाटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील मिडी विकेटमध्ये. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 10 या धावफलकावर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. मित्रांनो आपण याच मैदानावर तब्बल 8 दिवस आणि 6 रात्र भगवत चषकी क्रीडा स्पर्धा पाहिली आणि तदनंतर कालचा दिवस गॅप म्हणता येणार नाही कारण ती फायनल काल सकाळी संपली आणि आज या स्पर्धेला सुरुवात आहे. इथे टाकलेला हा चेंडू योग्य रीतीने टाकला, बॅटला लागला आणि तदनंतर एस्टॅनवर जाऊन आदळतोय. फलंदाज बाद. विकेट आली. पाहायला मिळतील ते अमोल इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच एका बाजूला पंच म्हणून कामगिरी पाहतायत धर्मेंद्र वर्मा सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या जोडीला विलास पवार अप्पा. यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. अमोल आलेत न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर. 3 षटकांचीच लढत आहे आणि 3 संघदाच एका गावचे. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. 3च आमचे आयोजक आहेत आणि 3च षटकांचा सामना देखील हे तितकंच महत्वाचं. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं.
धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय भारत, ज्याचं हे षटक अप्रतिम. एक षटकार आल्यानंतर कसं कमबॅक हो हे दाखवत असताना तो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार भारत. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती, हो गई बोल, दांडी 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 गुल, विकेट. ची भूमिका भरपूर महत्वाची. ती विकेट आली 10 या धावसंख्येवर हा धक्का आपण पाहिला. स्वस्तामध्ये अमोल या खेळाडूला परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता शुभम. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आहे. ज्या प्रकारचं या त्रिमूर्ती ऑफिशियलचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून एक छोटासा संकल्पना, 3 मित्र एकत्रित येऊ आणि एक चांगली क्रीडा कशी भरवता येईल क्रीडा स्पर्धा ते त्यांनी पाहिलं. आणि पहिल्याच दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा, तब्बल 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. आकाश गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतील. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस, चांगला फटका तिथे सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला स्ट्रायकर इंडर बॅटरने. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 11 धावा. दर्शनच्या पाठमधून एक सिंगल. इथे दर्शनची इनिंग भरपूर महत्वाची राहील, कारण सलामीचा बॅटर आहे. त्याला 7 शुभम मैदानामध्ये कशी देतोय ते पाहायचं आपल्याला. आपल्याकडे धावसंख्या 11, 11 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंडवर बॅटर शुभम. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. डिपॅक्सला कव्हरला चेंडू, नाही थांबणार. शुभमच्या पाठमधून एक दर्जेदार 4. जातील ते पाहायचं आपल्याला. चौकार आला. संघ जाऊ संख्या धावपलिकावर 15. आकाश इथे टाकलेला हा चेंडू, विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. ते क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी कॅच अक्षरशः ड्रॉप केलं. केतन कडून झालेल्या या चुका आहेत. एक सिंगल. संघ जाऊ संख्या धावपलिकावर आपण पाहताय 16. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं 3 षटकांची लढत. सेकंड राऊंडचा थरार. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक ही क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला. अतुल स्पष्टे पाखरू, आकाश माडसे आणि स्वप्नील पोटे लेंबडा. इथे टाकलेला चेंडू अडव्या पाठनं फटका खेळायचा आहे. चेंडू चांगला राहिलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. 3 षटकांच्या सामन्यामध्ये धावफलक कितपर्यंत बनला जाईल याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. सध्याच्या घडीला साई स्पोर्ट कदमपाडा मैदानामध्ये बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण करत असताना पिरसाई उमरोली. इथे टाकलेला चेंडू अडव्या पाठनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याचा जास्त तोटा होणार नाही. तर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 17 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. या सेकंड ओव्हर मधला लास्ट बॉल टू गो. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. पहिलंच पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. पाकफुटला गेले, जागा बनवली फटक्यासाठी. तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले, परंतु कॅच ड्रॉप आणि तदनंतर आलेल्या 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असतं क्रिकेटचं. 2 धावा आल्या, 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 19 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी. थोडंसं फास्ट घेणं गरजेचंच राहील क्षेत्ररक्षण करणारी टीम, कारण एक सामना अजूनही यानंतर खेळवायचा आहे.
तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाला आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण दिपेशला पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपण पाहतायत सध्याच्या घडीला. हे फार मोठं प्रश्नचिन्ह. पहिली मॅच पाहिली आपण सेकंड राऊंडची, इथे फक्त 25 धावाचं टार्गेट होतं आणि ते इझिली चेस केलं अष्टविनायक कदम पाड्यानं. पहिलाच बॉल सुंदर असा फटका डीप मिड विकेट ला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धाव पोचेल ती 21 या धावफलकावर. 21 ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 30+ जाण्याचा प्रयत्न असेल. मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम साई स्फोट कदमपाडा. दुसऱ्या बाजूला पीरसाई उमरोली संघ तिच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. म्हणजे मजा येईल या मॅचला. 5 चेंडू शिल्लक. दर्शन. व्हॉट अ शॉट. अजून एक कॅच ड्रॉप. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न 2 धावा. 4 धावा वाचवल्या त्या खेळाडूने, परंतु कॅच ड्रॉप केला हे तितकंच महत्वाचं. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत सध्याच्या घडीला 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. इथे अजून एक चेंडू डॉट. पंचांकडे खूप मोठा अपील. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 23 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. काऊक कॉर्नर मध्ये चेंडू. तिथे पहिल्या अटेमध्ये पहिला बॉल त्या खेळाडूने अडवलाय. तोपर्यंत आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने वाढते. जाऊन पोचेल ते आता 25 या धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 25 ऑन द बोर्ड. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 25 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. दीपेश. अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये दीपेशची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय, कारण महत्वाचा खेळाडू आहे. शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील दोन्ही टीमसाठी. दीपेश. ओ हो हो हो, मोठा फटका खेळायचा आहे. चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय त्या 25 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. अजून एक चेंडू चांगला. चेंडू डॉट. पहिल्याही सामन्यात आपण पाहिलं 24 झाल्या होत्या, 25 करायच्यात. या सामन्यात 25 झाल्यात, 26 करायच्यात. फलंदाज बाद.
सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू आणि 26चं टार्गेट. चला बॅटर चला लवकर. वैभव दादा भांडे यांना विनंती आहे आपण वैभव दादा फरडे यांना विनंती आहे आपण या संपर्क साधा. चला बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये. 26 धावांचं लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतील ते अशोक आणि अशोकच्या जोडीला दीपेश मैदानामध्ये दाखल आहेत. जिंकण्यासाठी लक्ष आपण जे मात्र पाहतोय ते 26 धावांचे 2 अँगलने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि दोनही कॅमेरामनचं आपण विशेष कौतुक करू. ही क्षणचित्रे खूप चांगल्या पद्धतीने टिपतायत, त्यांचं कौतुक. 18 चेंडू 26चं समीकरण. 18 चेंडू 26 धावा. अशा सुरुवात होताना पहिला मेल. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पंकज च्या हातामध्ये बॉल आहे. पंकज गोलंदाजी करण्यासाठी तयार. महत्वाचा सामना, महत्वाची मॅच तुमच्या समोर सध्याच्या घडीला रंगते. कोण जिंकणार हा सामना ते आपल्याला पाहायचं. पंकज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर अशोक. लक्ष 26 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. ही महत्वाची सूचना सातत्यानं आपण देतोय. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. 26 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. पंकज इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ओ तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव जे मात्र धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. पंकज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. 16 चेंडू 25. ओ इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे अपील आहे. पंचांचा नकार. इथे देखील चेंडू लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 2 धावा. 2 धावा धावफलकावर आपण पाहिल्या. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 15 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. साई स्पोर्ट कदमपाडा त्यांच्या विरुद्ध पीरसाई उमरोली ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 3 धावा धावफलकावर. 4 चेंडू 3 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल आणि अष्टविनायक कदमपाडा या टीम बरोबर मॅच खेळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पंकज.
इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे लाऊड लाऊड अपील बिग विकेट डाऊन दीपेश पाक टू द पवेलियन. पीरसाई उमरोलीला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. 13 चेंडू आहेत आणि आता 23चं समीकरण आलं. 13 चेंडू 23 धावा हे समीकरण. स्वप्नील पडवळ मैदानाच्या आत. त्रिमूर्ती ऑफिशियलचा खास मित्र आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. त्याची कामगिरी कशी होते याच्यावर तिघांच्या नजर आहेत. गोलंदाज तयार स्वप्नील पडवळ सध्याच्या कडेला स्ट्रायकर एंडवर. 13 चेंडू आणि 23 धावा. इथे चाकलेला हा चेंडू सुंदर इथे जो मात्र पाहिला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 बाद 3 12 चेंडू आणि आता बनवायच्या 23 धावा. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण. चला लगेच 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 क्षेत्ररक्षण लावायचंय. जास्त विलंब करू नका. साई स्पोर्ट कदम पाडा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. हे षटक अतिशय महत्वाचं राहील. ते कुणाच्या हातामध्ये दिलं जातं. आता खेळ महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये असणारा अशोक आणि त्याच्या बरोबरीला मैदानामध्ये स्वप्नील. मात्र आपल्याला पाहायला मिळेल जिंकणार कोण यासाठी. काही सर हा वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. विनंती आहे चला क्षेत्ररक्षण करणारी टीम साई स्पोर्ट कदम पाडा तुमच्यासाठी ऑफिशियली हा दुसरा कॉल. षटक संपल्यानंतर भरपूर वेळ तुम्ही घेतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. गोलंदाजी मार्कवर तयार. खास करून ही मॅच पाहण्यासाठी पूर्णपणे आपल्याकडे जरी कामाचा लोड असेल घ्यायचा तरी तो थोडासा बाजूला ठेवून या क्रीडा स्पर्धेचे 2-4 बॉल पाहू. त्याही क्रिकेटचा आनंद घेऊ आणि त्यासाठी खास करून ते उपस्थित राहिले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू अशोकच्या पारमधून आसमानी आसमानी टोला. चेंडू सीमा पार. षटकार. जबरदस्त षटकार आपण पाहिला. 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 9. शेवटचे चेंडू 11 आणि आता 17 बनवायच्या. ज्या प्रकारे फटका आपण पाहिला उत्तुंग टोला जो मात्र पाहायला मिळाला. कौतुक स्पेशली अशोकचं व्हायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये शांततेत खेळत होते. डिपेंड करत होते. सिंगल डबलवर जास्त भर दिला परंतु इथे आता धावांची आवश्यकता जास्त आहे. तर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी खूप मोठं आक्रमण चढवलंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस. चेंडू हवेत कॅच झाला आणि फलंदाज अशोक बाद. समीकरण 10 चेंडू 17 धावा. जो जॉब तुम कर रहे हो बहुत अच्छा है. बिल्कुल बिल्कुल अच्छा है. काही झूम आहे कॅमेरा म्हणजे क्वालिटी 7 स्टार लाईव्ह आणि आमचे कॅमेरामनच झापूक झुपूक आहे. मैदानाच्या आत 10 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. मैदानाच्या तुम्ही 200 300 500 मीटर का लांब असाल तिथपर्यंत कॅमेरा आमचा पोहोचतो हे महत्वाचं. कौतुक व्हायला पाहिजे मयूर मार्केसर यांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आता 17चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
परंतु सर्वात महत्वाचं कॅमेरामन तुमचा किती चालक असो, ऑपरेटरच्या हातात सर्व असतं काय करायचं आणि काय नाही. बरोबर ना कुणाल? पुढे कुणाल. 10 चेंडू 17चं समीकरण. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं जो मात्र फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाहीये. सिंगल आली. स्ट्राईक वर आलेत आता स्वप्नील पडबळ. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 9 आणि 16 धावा. 9 चेंडू 16 धावांचं समीकरण. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. हर्षल विषय, प्रोफेसर नांदगाव कृषी, त्यांना विनंती आहे दादा आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. फेकी दमदार. धावा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 12 या धावसंख्येवर. 8 चेंडू 14चं समीकरण. 8 चेंडू 14 धावा. इथे 1-2 डॉट. मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे जाईल. 1-2 मोठे फटके. मॅच खुलले. 8 चेंडू 14. बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. समीकरण आलंय 7-12. 7 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. साई स्फोट कदमपाडा की पीर साई उमरोली? वाटच पाहते अष्टविनायक कदमपाडा. आपल्या बरोबरीला कोण येतात? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 7 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर तयार. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. चला वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. सातत्याने आम्ही सूचना करतोय, त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं राहील. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक. स्वप्नीलची खेळी संपुष्टात. 6 चेंडू 14चं समीकरण. आता उत्कर्ष अर्थात भुऱ्या मैदानाच्या. इथे आता भुऱ्या आपल्या टीमला जिंकून देतो का ते पाहायचंय, कारण तो नॉन स्ट्रायकर एंडवर असेल पहिल्या बॉलवर. 6 चेंडू आणि 14चं समीकरण आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते विलास. 6 चेंडू 14. बाराच झालेले आहेत. 26चं टार्गेट आहे. 14 पाहिजे. थोडस सांगण्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता. 7-12 तर तिथे 7-14 होत्या आणि हा शेवटचा चेंडू डॉट आलाय. 6 चेंडू आणि 14चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे करतायत ते भरपूर महत्वाचं आहे. आजचा पहिलाच दिवस तो कुणाच्या नावावर जाईल ते आपल्याला पाहायचं. तापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 12-14 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे ते 6. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल. संघ धावसंख्या 13. 5 चेंडू 13चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पाच चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नकार आहे. लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे.
जी बॉडी लँग्वेज खेळाडूची आवश्यक आहे ते पाहायला मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमची. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. 4 चेंडू 11चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं आहे. जिंकतय कोण यावर सर्वांच्या नजरा आहेत. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज आदेशचा बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवे तिथे दर्शन चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. 3 बॉल 11चं समीकरण. न्यू बॅटर मैदानामध्ये किरण. तीन चेंडू आणि 3 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 2 षटकार येतील का? किरणच्या बॅटमधून आशेचं किरण ते निर्माण होईल का? की दुसऱ्या बाजूला आदेश आपल्या संघाला जिंकून देतोय ते पाहायचं. 3 चेंडू 11 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. हे वी गो. इथे किरणच्या बॅटमधून सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्नच नाही आणि तिथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवले विलासने. 2 बॉल 10. म्हणजेच काय, या बॉलवर आता चौकार किंवा षटकार खेळावाच लागेल. त्यावेळेस तुम्ही या स्पर्धेत टिकून राहाल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. 2 चेंडू आणि 2 बॉल मध्ये आवश्यकता 10 धावांची. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. आदेश इथे टाकलेला हा चेंडू लेंथ खराब. पंचांचा अवंतरचा इशारा. 2 चेंडू 9 धावा. दोन चेंडू 9 धावा. षटकार खेळला 200. डॉट बॉल टाकला 200. भाविश विशानी गिरीश पवार यांच्याकडून पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. 2 चेंडू 9 आणि हा चेंडू इथे डॉट बॉल आला. पंचांकडे खूप मोठं अपील होतं. पंचांचा मात्र नकार आहे. 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी समीकरण 9 धावांचं. लास्ट बॉल टू गो. चला न्यू बॅटर चला लवकर. न्यू बॅटर जितू. चला 1 चेंडू 9. अष्टविनायक कदमपाडा संघाचा कॅप्टन. आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. अष्टविनायक कदमपाडा. आदेश आम्हाला 12वे खेळाडू सांगतात कॅप्टन कुल आदेश. परंतु ज्या प्रकारे डॉट बॉल आल्यानंतर सेलिब्रेशन केलं आदेशने वाटत नाही कुल. आदेश तयार. 1 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षणात परिवर्तन. गोलंदाज तयार. आणि हा चेंडू इथे वाईड बॉल आहे. 1 चेंडू 8 धावा. आदेश.
एक चेंडू. आठ धावा. इथे बिग हिट झेल आणि हा सामना इथे जिंकला साई स्पोर्ट कदमपाडा या टीमने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. 5:28 झालेले आहेत. स्वप्नील सर किती षटकांचा सामना होईल? 3 की 2 ते दोन्ही संघाला विचारून घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन फक्त या. 5:30 वाजले. 4 नाही 8 खेळा, काय प्रॉब्लेम नाही. 5:30 वाजलेत, यानुसार खेळा. सामना होईल 3 किंवा 2, मग ते दोघं ठरवा किती घ्यायचे. तीन षटकांचा सामना. चला टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. 3 षटकांचा सामना. टॉस करून घ्या.